नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं ऑनलाईन अंकगणित प्लस बुद्धिमत्ता या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण पाहत आहोत। याच्या मागील पार्टमध्ये आपण 3 स्टेटमेंट दिले असताना किती कन्क्लुजन निघतात हे बघितलेलं आहे। आजच्या ह्या पार्टमध्ये मित्रांनो आपण 4 स्टेटमेंट दिले असताना किती कन्क्लुजन निघू शकतात ते आपण या आजच्या पार्टमध्ये पाहणार आहोत। मागील पार्ट पर्यंत आपण 37 पर्यंतचे एक्झाम्पल बघितलेले आहेत। तर आज सुरुवात करूया आजच्या सेशनला। पहिल्या क्वेश्चनला आपल्या स्क्रीनवर क्वेश्चन नंबर किंवा एक्झाम्पल नंबर 38 विधान दिलेले आहेत पहा। सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व सी डी आहेत, काही सी ई आहेत आणि सर्व डी ए आहेत। तर या ठिकाणी आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहेत। तर 4 स्टेटमेंट दिले असताना किती प्रकारचे निष्कर्ष निघू शकतात, किती प्रकारचे कन्क्लुजन येतील ते आपण याच्या पार्टमध्ये पाहणार आहोत। चला तर पाहूया। आता 4 स्टेटमेंट दिले असताना तुम्ही त्या 4 स्टेटमेंट पासून इमिडिएट कन्क्लुजन लगेच काढू शकता। तुम्हाला माहिती आहे सर्व ए बी आहेत, याच्यापासून तुम्हाला काय मिळेल, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत। सर्व पासून काही मिळते, काहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो। दुसरं जे स्टेटमेंट आपल्या जवळ दिलेले आहे सर्व सी डी आहे, तर सर्व पासून काही मिळते म्हणजे याचा अर्थ असा काही सी डी आहे आणि काही डी सी आहे। ओके, काही सी ई आहे हे ऑलरेडी तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे। काही पासून आपल्याला काही नाही मिळत, परंतु काहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो। म्हणजेच काय, काही ई सी आहे हे कन्क्लुजन या ठिकाणी निघणार आहे। सर्व डी ए आहेत, सर्व पासून आपल्याला काय मिळते, काही, म्हणजे जर आपण असं म्हणू शकतो की काही डी ए आहेत आणि काही ए डी आहेत। हे जे स्टेटमेंट, हे जे कन्क्लुजन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले, हे सर्व स्टेटमेंट कन्क्लुजनला इमिडिएट कन्क्लुजन म्हणतात की जे आपण सिंगल स्टेटमेंट वरून काढतो। आता जे 2 स्टेटमेंटला एकत्र करून जे कन्क्लुजन निघेल त्या कन्क्लुजनला आपण म्हणतो मित्रांनो मेन कन्क्लुजन। काय म्हणतो, मेन कन्क्लुजन। चला तर पाहूया मेन कन्क्लुजन किती प्रकारचे निघू शकतात। 38 नंबरचं स्टेटमेंट आपल्याकडे दिलेलं आहे, व्यवस्थित लिहून घेऊ। सर्व ए बी आहे, सर्व ए बी आहे। त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत। ओके, त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट दिलेलं आहे काही सी ई आहेत, काही सी ई आहेत। ओके, फोर्थ स्टेटमेंट काय दिलेलं आहे, सर्व डी ए आहेत, सर्व डी ई आहेत। ओके, चला 4 स्टेटमेंट पासून आपल्याला मेन कन्क्लुजन किती मिळतात ते पाहूया। मेन कन्क्लुजन पाहूया। मेन कन्क्लुजन पाहण्यासाठी मित्रांनो आपण 2 स्टेटमेंट एकत्र करतो आणि 2 स्टेटमेंट एकत्र करण्या अगोदर त्याच्यामध्ये कॉमन वर्ड आहे का ते चेक करतो। कॉमन वर्ड बघितल्यानंतर आपण त्याच्या टी क्रॉसचा टेबल पाहतो। सर्वात अगोदर मी या ठिकाणी टी क्रॉसचा टेबल लावून देतो। सर्वसाठी काय असतो, टी क्रॉस, सर्वसाठी टी क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस, सर्वसाठी टी क्रॉस। पहिलं स्टेटमेंट दुसरं स्टेटमेंट जर एकत्र केलं तर दोघांमध्ये एकही कॉमन वर्ड नाहीये। ए बी आणि सी डी दिलेला आहे, तर एकही कॉमन वर्ड या ठिकाणी दिलेला नाहीये। जर दुसरा आणि तिसरा विचार केला मित्रांनो, तर दुसरा आणि तिसऱ्यामध्ये सी हा कॉमन आहे, म्हणजे मेन कन्क्लुजन आपल्याला जे मिळेल, मेन कन्क्लुजन मिळेल तर दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट मध्ये मिळेल, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट। तर दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट पासून आपल्याला किती कन्क्लुजन मिळतात ते पाहूया। सर्व प्लस काही, ज्यावेळेस आपल्याकडे 2 स्टेटमेंट एकत्र करतो त्यावेळेस मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितले मेन कन्क्लुजन काढत असताना। सर्व प्लस काही असेल तर याच्यापासून आपल्याला काय मिळते, काही, म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की काही डी ई आहेत, काही डी ई आहेत, काही डी ई आहेत।
त्याच्यानंतर आपण दुसरे रूल काय चेक करतो की डी आणि ई मध्ये जे कन्क्लुजन आपण काढलेलं आहे, जर स्टेटमेंट मध्ये दोघी ठिकाणी जर क्रॉस मिळाला असेल तर डी आणि ई ला देखील कन्क्लुजन मध्ये क्रॉस यायला हवा. काहीचा क्रॉस टेबल काय असतो, क्रॉस क्रॉस. ओके, तर डी ला देखील क्रॉस मिळाला, ई ला देखील क्रॉस मिळाला, आणि जो काही असतो त्याला आपण काय करतो, रिव्हर्स रीड करतो. म्हणजे याच्यापासून आपल्याला आणखी एक कन्क्लुजन मिळेल. काय मिळेल मित्रांनो, काही ई डी आहेत, काही ई डी आहेत. ई ला तिकडे घेतला किंवा इकडे घेतला काहीच फरक पडणार नाही, कारण ई ला क्रॉस मिळालेला आहे, डी ला देखील क्रॉस मिळालेला आहे. ओके, तर पहिला आणि तिसऱ्या स्टेटमेंट पासून आपल्याला दोन कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. तिसरं आणि चौथं एकत्र करायचा प्रयत्न केला तर दोघांमध्ये पहा कोणी कॉमन आहे का, अजिबात नाही. ठीक आहे, सॉरी, ई हा कॉमन आहे, परंतु तिसरं आणि चौथं स्टेटमेंट मध्ये तुम्हाला जर कन्क्लुजन काढायचं असेल त्याच्या अगोदर जो कॉमन आहे त्याला जर दोघी ठिकाणी क्रॉस आला असेल तर सी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन येणार नाही. मी तुम्हाला सांगितलंय, जर जो कॉमन वर्ड असतो त्याला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला तर सी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन येणार नाही. म्हणजे आपण असं म्हणूया सी अँड डी काय असेल, नो कन्क्लुजन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. ओके, तिसरं आणि चौथ्यापासून आपण मिळवलं. पहिला आणि तिसरा जर एकत्र करायचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ए बी आहे, या ठिकाणी सीई आहे. जर हे दोघी एकत्र येणार नाही तर याच्यापासून जे स्टेटमेंट असेल ते तिसऱ्याशी आपण कम्पेअर करू शकत नाही. ओके, आता मला सांगा मित्रांनो, पहिला आणि चौथं एकत्र करायचा प्रयत्न केला तर पहिला आणि चौथं मध्ये देखील कोणताही वर्ड कॉमन नाही, आणि इकडे ए आहे, इकडे बी आहे, तर पहिला आणि तिसरं दुसरं आपण कम्पेअर करू शकत नाही. दुसरा आणि तिसऱ्या मध्ये सी कॉमन मिळाला, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपल्याला काय कॉमन मिळाला मित्रांनो, ई कॉमन मिळाला, परंतु ईला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे, क्रॉस मिळालेला आहे. मग दुसरं आणि चौथं विचारात जर घेतलं तर दुसरं आणि चौथ्या मध्ये पहा डी हा कॉमन आहे. दुसरं आणि चौथं विचार करूया. दुसरं स्टेटमेंट आणि चौथं स्टेटमेंट या ठिकाणी आपण पाहूया. दुसरं आणि चौथं स्टेटमेंट मध्ये पहा सर्व सी डी आहेत तर सर्व डी ई आहेत. डी हा सेफ झोन मध्ये आहे. डी ला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असता तर आपण सी आणि ई मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकलो नसतो. परंतु लक्षात ठेवा, हा सी आणि ई मध्ये आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे आणि ऑलरेडी या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. लक्षात ठेवा, सर्व प्लस सर्व पासून सर्व मिळते, सर्व प्लस सर्व पासून सर्व मिळते. तर लक्षात ठेवा, सर्व सी ई आहेत, सर्व सी ई आहेत, सर्व सी ई आहेत, सर्व सी काय आहेत, ई आहेत. सर्वसाठी काय असतो, टिक क्रॉस. ई ला जर त्या ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे मित्रांनो तर याही ठिकाणी तुम्हाला ई ला क्रॉस यायलाच हवा. म्हणजे ज्याचा अर्थ सर्व सी ई आहे, ई ला या ठिकाणी क्रॉस आला आहे, म्हणजे याही ठिकाणी क्रॉस आला आहे, म्हणजे हे कन्क्लुजन तुमच्या योग्य असेल. सर्व पासून काय मिळते, काही. म्हणजे तुम्ही याला असं रीड करू शकतात, काही सी ई आहेत आणि काहीला तुम्ही काय करू शकतात मित्रांनो, रिव्हर्स रीड करू शकतात. त्याला परत तुम्ही काय लिहिणार, काही ई सी आहे, काही ई काय आहे, सी आहे. ओके, आता मला सांगा दोघांमध्ये क्रॉस असतो, ई ला तुम्ही कुठेही बसवा परंतु ई ला क्रॉस येतोच आहे. सी ला आला काही हरकत नाही, परंतु ई ला क्रॉस आहे तर या ठिकाणी ई लाच क्रॉस मिळाला पाहिजे. सी ला म्हणजे त्याच्या समोर करस्पॉन्डिंगला जो काही वर्ड असेल त्याला आला नाही आला काही घेणं देणं नाही. आता जर तुम्ही हे कन्क्लुजन या ठिकाणी बघितलं, पहा परत एकदा सांगतो, काही सी ई आहेत, हे कन्क्लुजन या ठिकाणी येणार नाही. का येणार नाही तर लक्षात ठेवा, सर सर्व पासून काही मिळते आणि ई ला या ठिकाणी क्रॉस आलेला आहे, म्हणजे हे कन्क्लुजन 100% यायला हवं होतं, परंतु का मी घेत नाहीये तर लक्षात ठेवा, हे स्टेटमेंट पहा, काही सी ई आहेत, काही सी ई आहेत. लक्षात ठेवा, जे स्टेटमेंट दिलेलं असतं ते कधीही कन्क्लुजन येऊ शकत नाही. दिलेलं स्टेटमेंट कधीही कन्क्लुजन येणार नाही. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे दिलेलं जर स्टेटमेंट तुम्हाला कन्क्लुजन मध्ये दिलं ते योग्य आहे का ते चेक करायला सांगितलं, ते कधीही कन्क्लुजन येऊ शकत नाही. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. आणि काही ई सी आहेत,
लक्षात ठेवा, काही ई काय आहेत, सी आहेत. हा काहीला आपण रिव्हर्स रीड केला असता पहा, काही ई सी आहेत, ते इमिडिएट कन्क्लुजन मध्ये आलं असतं. म्हणजे हेही कन्क्लुजन या ठिकाणी येईल आणि तेही कन्क्लुजन त्या ठिकाणी येणार आहे, कारण हे दोघेही कन्क्लुजन तुम्हाला स्टेटमेंट मध्ये दिलेले नाही. तर अशा पद्धतीचे तुमचे या 4 स्टेटमेंट दिले असताना एवढे कन्क्लुजन निघू शकतात. ठीक आहे मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या, नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 39. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व बी सी आहेत. सर्व ए बी आहेत. ओके. काही बी सी आहेत, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट काय दिलेलं आहे, एकही सी डी नाही, एकही सी डी नाही, एकही सी डी नाही. त्याच्यानंतर सर्व डी ई आहेत, सर्व डी ई आहेत. हे 4 स्टेटमेंट तुमच्या जवळ दिलेले आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ स्टेटमेंट. कन्क्लुजन. याच्यात 2 पद्धतीचे कन्क्लुजन असतात. एक आपण त्याला आयसी म्हणतो, आयसी म्हणजे सिंगल स्टेटमेंट पासून येणारे कन्क्लुजनला इमिडिएट कन्क्लुजन म्हणतो. आणि सेकंड असतं मित्रांनो एमसी, म्हणजे त्याला आपण म्हणतो मेन कन्क्लुजन. ओके. मेन कन्क्लुजन 2 स्टेटमेंटला एकत्र करून येणारं जे कन्क्लुजन असेल त्याला मेन कन्क्लुजन असं म्हणतो. आता याच्यात इमिडिएट कन्क्लुजन काय असतील, सर्व ए बी आहेत, तर सर्व पासून काय मिळते, काही. तुम्हाला मागील पाठ मध्ये सांगितलेलं आहे, सर्व पासून काही मिळते, म्हणजेच काही ए बी आहेत, काही बी ए आहे. तर याच्यापासून आपल्याला 2 स्टेटमेंट 2 कन्क्लुजन मिळाले, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत. त्याच्यानंतर काही बी सी आहेत, याच्यापासून आपल्याला काय मिळेल, फक्त काहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो, काही पासून कोणताही उपसर्ग मिळत नाही. या ठिकाणी आपल्याला काही बी सी आहेत हे दिलेलं आहे, तर काही सी बी आहेत हे कन्क्लुजन या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट पासून आपल्याला मिळेल. एकही सी डी नाही, तर एकही नाही हे निगेटिव्ह क्वांटिफायर आहे, तर एकही नाही पासून काय मिळते, काही नाही हा उपसर्ग मिळतो. आणि जसा काहीला रिव्हर्स रीड करू शकतो तसा एकही नाहीला आपण रिव्हर्स रीड करू शकतो. कसा, एकही सी डी नाही याला रिव्हर्स रीड करा, एकही डी सी नाही. हे कन्क्लुजन या ठिकाणी मिळाले सिंगल स्टेटमेंट पासून. एकही नाही पासून काय मिळते, काही नाही, काही सी डी नाही हे कन्क्लुजन या ठिकाणी मिळालं. आणि दुसरं काय मिळेल मित्रांनो, काही डी सी नाही, कारण एकही नाहीला पासून काही नाही मिळतो म्हणून काही डी सी नाहीत. अशा 3 प्रकारचे कन्क्लुजन तुम्हाला या सिंगल स्टेटमेंट पासून मिळालेले आहेत. त्याच्यानंतर सर्व डी ई आहेत, तर सर्व पासून काय मिळते, काही, तर काही डी ए, काही डी ई आहेत आणि काहीला रिव्हर्स रीड करा, काही ई डी आहेत. ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला कन्क्लुजन या ठिकाणी सांगितले मित्रांनो, याला म्हणतात इमिडिएट कन्क्लुजन. आणि जो 2 स्टेटमेंट एकत्र करून येणारं जे कन्क्लुजन असेल त्याला म्हणतात मेन कन्क्लुजन. ओके. आता आपण पहिलं आणि दुसरं स्टेटमेंटला जर एकत्र करायचा प्रयत्न केला तर या सर्वात अगोदर टिक क्रॉसचा टेबल लक्षात ठेवा. सर्वसाठी टिक क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस, एकही नाही साठी टिक टिक आणि सर्वसाठी काय येतो, टिक क्रॉस. ओके. मग आता या ठिकाणी पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट जर एकत्र केले तर येणारं कन्क्लुजन किती निघतात ते पाहूया. परंतु या दोघांमध्ये कोण कॉमन आहे, तर कोणता वर्ड कॉमन आहे, बी कॉमन आहे. बी कॉमन आहे, परंतु टिक क्रॉसचा टेबल मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जर बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असेल, बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असेल, पहा बी ला वरती क्रॉस आहे, बी ला देखील क्रॉस आहे, दोघी ठिकाणी क्रॉस आला म्हणजे ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. तर लक्षात ठेवा, ए अँड सी नो कन्क्लुजन, ए अँड सी नो कन्क्लुजन. ओके. पहिला आणि दुसऱ्या स्टेटमेंट पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन मिळालं नाही, म्हणजे ज्याचा अर्थ ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन येणार नाही. दुसरं आणि तिसरं एकत्र करायचा प्रयत्न केला, दुसरं आणि तिसरं,
तर दुसरा आणि तिसऱ्या मध्ये सर्वात अगोदर आपल्याला कॉमन वर्ड पाहावं लागेल. दुसरा आणि तिसऱ्या मध्ये कॉमन वर्ड कोणता आहे? सी आहे. तर पहा सी हा या ठिकाणी दिलेला आहे आणि सी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये, म्हणजेच याचा अर्थ बी आणि डी मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो. मग ज्या वेळेस काही प्लस एकही नाही असेल, काही प्लस एकही नाही असेल तर याच्यापासून आपल्याला एक कॉम्बिनेशन मिळते मित्रांनो, काही नाही. काय मिळते? काही नाही. लक्षात ठेवा, एकही नाही प्लस काही, एकही नाही प्लस काही, याच्यापासून आपल्याला काय मिळेल? काही नाही. नो प्लस सम किंवा सम प्लस नो इज इक्वल टू सम नॉट. सम नॉट म्हणजे मराठीमध्ये काही नाही. ओके, तर काही नाहीचं स्टेटमेंट कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेलं आहे. तर काही नाही काय असू शकतं पहा, काही बी डी नाहीत, काही बी डी नाहीत. फक्त एवढंच आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, काही बी डी नाही. ओके, काही नाही पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळत नाही आणि काही नाहीला आपण रिव्हर्स देखील रेडी करू शकत नाही. परंतु काही नाही साठी काय असतो? टिक टेबल, टिक क्रॉस आणि टिक असतो. मग बी आणि डी मध्ये जर आपल्याला कन्क्लुजन काढायचं असेल तर बी ला जर त्या ठिकाणी क्रॉस मिळाला तर बी ला जर या ठिकाणी क्रॉस आला आहे तर बी ला देखील या ठिकाणी क्रॉस यायलाच हवा. ओके, पहा बी ला या ठिकाणी क्रॉस आहे तर बी ला या ठिकाणी क्रॉस मिळाला. मग सर डी ला टिक आहे तर या ठिकाणी डी ला टिक मिळाला, योग्य आहे का? डी ला या ठिकाणी क्रॉस मिळो या टिक मिळो काही घेणं देणं नाही. परंतु जर त्या ठिकाणी कोणताही वर्डला जर क्रॉस असला तर या ठिकाणी क्रॉस यायलाच हवा. हा पॉइंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर दुसरा आणि तिसऱ्या पासून आपल्याला काही बी डी नाही हे कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेलं आहे. तर तिसरा आणि चौथ्यामध्ये काय कॉमन दिसतोय? डी डी कॉमन दिसतोय. तिसरं आणि चौथ्यामध्ये आपल्याला किती कॉमन दिसत आहेत मित्रांनो? डी डी कॉमन दिसतोय. दोघी ठिकाणी त्याला क्रॉस मिळालेला नाहीये, म्हणजे सी आणि ई मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, सर्व प्लस एकही नाही हे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सर्व प्लस एकही नाहीला जर एकत्र करून जे कन्क्लुजन येईल ते कोणते उपसर्ग घेऊन येईल? तर सर्व प्लस एकही नाही पासून आपल्याला काय मिळेल? एकही नाही. काय मिळेल मित्रांनो? एकही नाही. म्हणजेच काय? पहा, डी जर या दोघांमध्ये कॉमन आहे तर सी आणि ई मध्ये आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे. एकही नाही म्हणजे याचा अर्थ काय मिळाला? एकही सी ई नाही. एकही सी काय नाही? ई नाही. आणि एकही नाहीला आपण काय करू शकतो? रिव्हर्स रीड करू शकतो, एकही ई सी नाही. आता या ठिकाणी हे दोघीही कन्क्लुजन येणार नाही. काय येणार नाही ते समजून घ्या. मी हटकून तुम्हाला लिहून समजून सांगतोय की सर्व प्लस एकही नाही पासून काही एकही नाही मिळतो उपसर्ग. परंतु सर मग हे कन्क्लुजन काय योग्य नाही? तर पहा, सी आणि ई मध्ये कोणाला क्रॉस मिळाला आहे? सी आणि ई मध्ये क्रॉस कोणाला आहे? ई ला. तर ई ला या ठिकाणी क्रॉस यायलाच हवा. परंतु एकही नाही साठी टिक टिक असतो. टिक क्रॉस टेबल काय असतो? टिक टिक असतो. ई ला या ठिकाणी टिक मिळाला, ई ला देखील या ठिकाणी टिक मिळाला, म्हणजेच हे दोघीही कन्क्लुजन या ठिकाणी येणार नाही. परंतु एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. म्हणजे मी याला असं म्हणू शकतो, काही सी ई नाही. काही सी ई नाही. काही नाही साठी काय असतो? क्रॉस टिक असतो. सी ला पहा, या ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे का? नाही. ई ला क्रॉस मिळाला आहे, परंतु या ठिकाणी ई ला क्रॉस मिळालेला आहे का? नाही. म्हणजे हेही तुमचं कन्क्लुजन येणार नाही. मग हे कसं बसवायचं सर? हे येत नाही. परंतु पहा, एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. म्हणजे याच्यापासून असं लिहू शकतो आपण, काही ई सी नाही. काही ई सी नाही. काही नाही साठी टिक क्रॉसचं टेबल काय आहे? क्रॉस टिक. काय आहे मित्रांनो? क्रॉस टिक. ई ला या ठिकाणी क्रॉस मिळाला आणि याही ठिकाणी ई ला क्रॉस मिळाला. या चार स्टेटमेंट मधून फक्त चार कन्क्लुजन मधून फक्त एकच कन्क्लुजन ते योग्य आहे. ते कोणतं? काही ई सी नाही. पहा, प्लस आणि निगेटिव्ह असलं तर येणारं जे कन्क्लुजन असेल ते निगेटिव्ह असतं आणि काही नाही हा निगेटिव्ह क्वांटिफायर आहे. तर तिसरं आणि चौथं पासून आपल्याला फक्त ओनली वन कन्क्लुजन मिळालेलं आहे, काही ई सी नाही. काय नाही? काही ई सी नाही. मग पहिलं आणि दुसरं जर एकत्र केलं तर कॉमन नाहीये.
पहिलं आणि तिसरं एकत्र केलं तर याही ठिकाणी कॉमन नाहीये. जर याच्यापासून तुम्हाला एकही कन्क्लुजन मिळालं नाही तर हे आणि हे तुम्ही एकत्र करू शकत नाही. आलं लक्षात? तर एवढेच तुम्हाला या ठिकाणी कन्क्लुजन मिळतील. ठीक आहे मित्रांनो, व्यवस्थित लिहून घ्या आणि ट्रिक कॉस्टचा टेबल लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व रूल व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया मित्रांनो. स्टेटमेंट नंबर 40, 40 नंबरचे स्टेटमेंट पहा. सर्व ए बी आहेत, काही बी सी आहेत, काही सी डी आहेत आणि काही डी ई आहेत. याच्यापासून तुम्हाला इमिडिएट कन्क्लुजन हे तुम्हाला आता सांगता येतील. सर्व पासून काही मिळते म्हणजेच काय, काही ए बी आहेत, याला रिव्हर्स रीड करा, काही बी ए आहेत. हे इमिडिएट कन्क्लुजन पहिल्या सिंगल स्टेटमेंट पासून तुम्हाला मिळाले. काही बी सी आहेत, हे सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे. तर याच्यापासून फक्त एकच कन्क्लुजन मिळेल, ते म्हणजे काही सी बी आहेत. ओके, काही सी डी आहेत, याच्यापासून देखील तुम्हाला एकच कन्क्लुजन मिळेल, काही डी सी आहेत. फोर्थ नंबरचं स्टेटमेंट पहा, काही डी ई आहेत, तर याच्यापासून इमिडिएट कन्क्लुजन मिळेल मित्रांनो, काही ई डी आहेत. ओके, तर ह्या 4 स्टेटमेंट पासून आता मेन कन्क्लुजन काय मिळेल ते आपण पाहणार आहोत. म्हणजे ए आणि सी मध्ये रिलेशन, बी आणि डी मध्ये रिलेशन, सी आणि ई मधलं रिलेशन आपण या ठिकाणी काढणार आहोत. ठीक आहे, सर्वात अगोदर स्टेटमेंट लिहून घेऊ. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट पहा, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. ओके, त्याच्यानंतर काही सी डी आहेत. थर्ड नंबरचं स्टेटमेंट, काही सी डी आहेत. ओके, फोर्थ नंबरचं स्टेटमेंट, काही डी ई आहेत, काही डी ई आहेत. ओके, मग याच्यापासून आपण डायरेक्टली आता मेन कन्क्लुजन काढूया. मेन कन्क्लुजन काढण्यासाठी टिक, क्रॉस क्रॉस क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस क्रॉस. पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट जर एकत्र केले तर तुम्हाला त्याच्यापासून काय कन्क्लुजन मिळणार ते पाहूया. परंतु बी आणि सी मध्ये दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे, तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. जो कॉमन वर्ड असतो त्याला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला, पहिल्या स्टेटमेंट मध्येही क्रॉस मिळाला, सेकंड स्टेटमेंट मध्ये देखील जर क्रॉस मिळाला, तर येणार ए आणि सी मध्ये आपण कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी असं म्हणूया, ए अँड सी नो कन्क्लुजन, ए अँड सी नो कन्क्लुजन. ओके, मग पहिलं आणि दुसरं एकत्र केलं, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, फोर्थ. पहिलं आणि दुसरं एकत्र केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट मिळालं नाही. आणि दुसरं आणि तिसरं जर एकत्र केलं तर लक्षात ठेवा एक पॉइंट, ज्या वेळेस आपण दोन काहीवाले एकत्र करतो, काही अधिक काही असेल, तर लक्षात ठेवा मी तुम्हाला नो कन्क्लुजनचा पीएनजी दाखवली आहे की ज्या वेळेस नो कन्क्लुजन असेल, नो कन्क्लुजन कोणत्या कोणत्या वर्ड मध्ये असतं, तर काही प्लस काही मध्ये नो कन्क्लुजन असतं आणि दोन स्टेटमेंट निगेटिव्ह असतात त्याच्यामध्ये देखील तुम्हाला नो कन्क्लुजन मिळते. आता काही प्लस काही मध्ये नो कन्क्लुजन का, सी या ठिकाणी दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला. तिसरं आणि चौथं एकत्र केलं, तिसरं आणि चौथे जर एकत्र केलं मित्रांनो, तिसरं आणि चौथं मध्ये देखील जो डी कॉमन आहे तो सी ला डी ला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे, क्रॉस मिळाला आहे. म्हणजे सी आणि ई मध्ये देखील तुम्हाला काय मिळेल, नो कन्क्लुजन. सी आणि ई मध्ये काय असेल, नो कन्क्लुजन. दुसरं आणि तिसरं एकत्र करायचा प्रयत्न केला, त्याही ठिकाणी काही आहे. दोन काहीला जर आपण एकत्र करून जे मेन कन्क्लुजन काढतो, लक्षात ठेवा त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळत नाही. म्हणजे लक्षात ठेवा सी आणि सी कॉमन आहे आणि दोघी ठिकाणी क्रॉस आहे, म्हणजे बी आणि डी मध्ये देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळणार नाही. या ठिकाणी काय असेल, नो कन्क्लुजन. काय असेल मित्रांनो, नो कन्क्लुजन. ओके, पहिलं आणि तिसरं एकत्र केलं
तरी सर्व आणि काही आहे आणि याच्यामध्ये एकही कॉमन नाही. पहिलं आणि चौथं एकत्र केलं तर याच्यात ए आणि बी आहे, तर डी आणि ई आहे, कॉमन नाहीये म्हणून एकही तुम्हाला मेन कन्क्लुजन काढता येणार नाही. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मेन कन्क्लुजन येणार नाही. फक्त याच्यामध्ये कोणते कन्क्लुजन येतील मित्रांनो, इमिडिएट कन्क्लुजन. इमिडिएट कन्क्लुजन तुम्हाला सांगितले सर्वपासून काही मिळेल, काही रिव्हर्स होतो, हा काही देखील रिव्हर्स होईल आणि हा काही देखील रिव्हर्स होईल. रिव्हर्स म्हणजे काय, काही ई डी आहेत, काही डी सी आहेत, काही सी बी आहेत, काही ए बी आहेत, काही बी ए आहेत आणि एवढे जे तुम्हाला कन्क्लुजन मी सांगितले ते मिळाले आयसीज, इमिडिएट कन्क्लुजन. ओके, नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया मित्रांनो. स्टेटमेंट नंबर 41, 41 नंबरचं विधान पहा. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्यापासून आपण कन्क्लुजन काढूया. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. ओके, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत. काही डी ई आहेत, काही डी ई आहेत. ओके, तिसरं स्टेटमेंट अँड फोर्थ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहेत, विधान आहेत. ओके, मग पहिलं आणि एकत्र जर करायचा प्रयत्न केला, पहिलं आणि दुसरं, तर लक्षात ठेवा पहिला आणि दुसरं एकत्र करण्या अगोदर जो कॉमन वर्ड आहे तो कॉमन वर्ड मध्ये जर दोघी ठिकाणी क्रॉस आला असेल तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. ए अँड सी मध्ये कोणत्याही प्रकारचं काय येणार नाही, नो कन्क्लुजन. ओके, काय येणार नाही सांगितलंय, बी ला दोघी ठिकाणी काय मिळाला मित्रांनो, क्रॉस मिळाला. हे आलं मित्रांनो पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट पासून. आता आपण दुसरं आणि तिसरं जर एकत्र करायचा प्रयत्न केला तर दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट पहा. दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट मध्ये सर्व प्लस काही आहे, काय आहे, सर्व प्लस काही आहे आणि दोघांमध्ये सी हा काय आहे, सी काय आहे मित्रांनो, कॉमन आहे. तर सी ला दोघी ठिकाणी क्रॉस आला का नाही. म्हणजे यावेळेस काही प्लस सर्व असेल किंवा सर्व प्लस काही असेल तर याच्यापासून एक क्वांटिफायर मिळते, फक्त काही. सर्व प्लस काही इज इक्वल टू काही, बरोबर. मग याला आपण असं म्हणू शकतो पहा, काही बी डी आहेत, काही बी डी आहेत. ओके, काहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो, म्हणजेच काही डी बी आहेत, काही डी बी आहेत आणि काहीसाठी क्रॉस असतो. लक्षात ठेवा जर इकडे बी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असेल, बी लाही क्रॉस आणि डी लाही क्रॉस, तर येणाऱ्या कन्क्लुजन मध्ये बी ला देखील क्रॉस यायला हवा आणि डी ला देखील क्रॉस यायला हवा. तर पहा बी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे. इकडे पहिल्याच कन्क्लुजन मध्ये बी ला क्रॉस मिळाला, सेकंड स्टेटमेंट मध्ये देखील बी ला क्रॉस मिळाला, पहिल्या कन्क्लुजन मध्ये डी ला क्रॉस मिळाला, सेकंड कन्क्लुजन मध्ये देखील डी ला क्रॉस मिळाला. म्हणजे तुमचे हे कन्क्लुजन येऊ शकतात कशामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये. तिसरं आणि चौथं एकत्र केलं तर पहा, तिसरं आणि चौथं स्टेटमेंट जर एकत्र केले तर सर्व प्लस काही पासून काही मिळते, मान्य आहे. परंतु डी ला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे, क्रॉस मिळाला आहे. पहा याही ठिकाणी काय होतं, काही प्लस सर्व किंवा सर्व प्लस काही, सर्व प्लस काही पासून काही उपसर्ग मिळते, मान्य आहे. परंतु जर तिसरं आणि चौथं स्टेटमेंट जर एकत्र केले तर जो कॉमन वर्ड आहे त्याला दोघी ठिकाणी क्रॉस आला, म्हणजे सी आणि ई मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. सी अँड ई नो कन्क्लुजन, सी अँड ई नो कन्क्लुजन. समजलं सर्वांना. मग पहिलं आणि तिसरं तुम्ही एकत्रच करू शकत नाही, कारण ए आणि बी आहे, इकडे डी आणि ई आहे. त्याच्यामध्ये जर कोणताही वर्ड कॉमन नाही तर आपण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकत नाही. ठीक आहे, तर एवढे कन्क्लुजन या ठिकाणी तुम्हाला मिळतील या 4 स्टेटमेंट पासून. ओके, नोट डाऊन. चला मित्रांनो, आजच्या सेशनचा आपण शेवटचा प्रश्न पाहूया. स्टेटमेंट नंबर 42.
आता आपण जे 4 स्टेटमेंट बघितले मित्रांनो, 4 स्टेटमेंट दिले असताना किती प्रकारचे कन्क्लुजन निघतात हे सर्व क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, आपण जो व्हिडिओ सिरीज पाहत आहोत तर्क व अनुमानची, त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट पासून म्हणजे सिंगल स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन मिळतात हा सर्व पहिल्यापासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला जर व्यवस्थित बघितलं असेल तरच तुम्हाला हे तर्क व अनुमान हे प्रकरण व्यवस्थित समजेल. याच्यामध्ये मित्रांनो आयदर ऑर ची केस असते, म्हणजे पहिलं किंवा सेकंड अनुमान सत्य किंवा असत्य असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर शक्यतावर आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आतापर्यंत आपण 3 स्टेटमेंट दिले असताना 2 स्टेटमेंट दिले असताना सर्व कन्क्लुजन बघितलेले आहेत. आता आजच्या हा पार्ट मध्ये आपण 4 स्टेटमेंट दिले असताना किती कन्क्लुजन मिळतात हे सर्व क्वेश्चन मी या ठिकाणी आपल्या ह्या कोर्समध्ये घेतलेले आहेत. नेक्स्टचा जो पार्ट असेल मित्रांनो त्याच्यामध्ये आपण आयदर ऑर ची केस घेणार, म्हणजे पहिलं किंवा दुसरं किंवा मध्ये जे कन्क्लुजन तुम्हाला दिलेले असते ते कन्क्लुजन कसं ओळखायचं त्या पुढील पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर पाहूया आजच्या सेशनचा शेवटचा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर. काही ए बी आहेत, काही बी सी आहेत, सर्व सी डी आहेत, काही डी ई आहेत. तर पाहूया, काही ए बी आहेत, काही ए बी आहेत. ओके, काही साठी क्रॉस क्रॉस. काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. काही साठी काय असतो टी क्रॉस टेबल क्रॉस क्रॉस. सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत, टी क्रॉस. त्याच्यानंतर काही डी ई आहेत, काही डी ई आहेत. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे कन्क्लुजन काढतो आपण, एक आयसीज, ठीक आहे, आणि एक एमसीज. आयसीज म्हणजे इमिडिएट कन्क्लुजन, एमसी म्हणजे मेन कन्क्लुजन. ओके, तर पहा 4 स्टेटमेंट आपल्याकडे दिलेले आहेत. तर तुम्हाला सर्वात अगोदर ओरली तुम्हाला इमिडिएट कन्क्लुजन सांगतो. काही ए बी आहेत, याला रिव्हर्स रीड करा, काही बी ए आहेत. तर पहिल्या सिंगल स्टेटमेंट पासून फक्त एकच कन्क्लुजन आपल्याला मिळेल, काही बी ए आहेत. ओके, याला म्हणतात इमिडिएट कन्क्लुजन. काही बी सी आहेत, तर काही फक्त रिव्हर्स रीड करू शकतो, काही सी डी आहेत. याच्यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळणार नाही. सर्व सी डी आहेत, तर याच्यापासून मित्रांनो सर्व पासून काही मिळते, तर काही सी डी आहेत आणि काहीला काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो. जसा काही सी डी आहेत याला रिव्हर्स रीड करा, काही डी सी आहे. ओके, काही डी ई आहेत याला रिव्हर्स रीड करा, काही ई डी आहेत. हे जे तुम्हाला कन्क्लुजन या ठिकाणी सांगितले हे सर्व कन्क्लुजनला म्हणतो इमिडिएट कन्क्लुजन. मेन कन्क्लुजन काय असतो, 2 स्टेटमेंटला एकत्र करून येणारं जे कन्क्लुजन असेल त्याला मेन कन्क्लुजन म्हणतात. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट एकत्र केलं तर तुम्हाला किती कन्क्लुजन मिळतात. तर दोघांमध्ये बी हा कॉमन आहे. बी जर कॉमन असेल आणि दोन्ही ठिकाणी जर क्रॉस मिळाला तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन येणार नाही. ए अँड सी नो कन्क्लुजन, ए अँड सी मध्ये काय असेल, नो कन्क्लुजन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस 2 काही असतात, काही प्लस काही असेल, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. हा काही आणि हा काही याच्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. दुसरं आणि चौथ्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. का, ज्या वेळेस काही तुम्ही एकत्र करणार त्यावेळेस कन्क्लुजन मिळणार नाही. मग दुसरं आणि तिसऱ्याचा विचार केला, दुसरा आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे ते पाहूया. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सी कॉमन आहे, राईट, सी कॉमन आहे आणि दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये. एका ठिकाणी मिळाला चालेल परंतु दोघी ठिकाणी यायला नको. सर्व प्लस काही पासून काय मिळते, काही. सर्व प्लस काही पासून काय मिळते, काही. म्हणजेच काय, काही बी डी आहेत, काही बी डी आहेत. ठीक आहे, आणि काहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो. म्हणजेच काय, काही डी बी आहेत, काही डी काय आहेत, बी आहेत. ओके, काहीला साठी क्रॉस क्रॉस असतो, लक्षात ठेवा. बी ला आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस आहे. बी लाही क्रॉस आहे, डी लाही क्रॉस आहे, बी लाही क्रॉस आहे, डी लाही क्रॉस आहे, डी लाही क्रॉस आहे, बी लाही क्रॉस आहे. म्हणजे हे कन्क्लुजन तुम्हाला या ठिकाणी योग्य असेल. दुसरं आणि तिसरं एकत्र जर केलं तर या ठिकाणी पहा, तिसरं आणि चौथं,
तिसरं आणि चौथं जर एकत्र केले तर याच्यामध्ये कॉमन कोण आहे तर डी आहे. जर कॉमन डी असेल परंतु दोघी ठिकाणी क्रॉस आला म्हणजे सी आणि ई मध्ये देखील तुम्ही कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकत नाही. सी आणि ई मध्ये काय असेल नो कन्क्लुजन. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या ह्या पार्टमध्ये मित्रांनो आपण 4 स्टेटमेंट दिले असताना किती कन्क्लुजन निघतात ते सर्व या ठिकाणी बघितलेले आहे. तर याच्यावर देखील एक्झाम मध्ये राज्यसेवेला पीएसआय एसटीआय एसओ म्हणजेच कंबाईनला देखील आणि युपीएससी ला देखील क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हे सर्व डाटा व्यवस्थित समजून घेतल्यावर आयोगाने किती प्रश्न विचारले आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण शेवटच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो पुढील पार्टमध्ये आपण आयदर ऑरची केस पाहणार आहोत. ते पुढील पार्टमध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.